आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागचे 4-5 दिवस जवळजवळ दररोजचा 200 mm हा रेनफॉल इथे होतो आणि मुळात नवी मुंबईमध्ये 2-3 ठिकाणी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. हा एक महाडे शिळफाटा जो ब्रिजच्या बाजूचा भाग आहे आणि एक ऐरोली जंक्शनचं जो टी जंक्शन आहे, हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स होते. आमची सगळी यंत्रणा याच्यावर काम करत होते, पण इथे मला लक्षात आलं की हा जो आपण लेफ्ट साईडला जो ब्रिज आहे, हा ब्रिजच्या खाली एक नाली आहे आणि तीच बंद आहे. आता ती ओपन करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हे दुसरा जो आहे की MIDCने जे ड्रेन बांधली त्याच्यावरची खालची ड्रेनच्यावर आणखीन एक ड्रेन फक्त मेशनरी वॉल टाईप आपण विटाचं बांधकाम केलं तर ड्रेन खाली राहिली, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जात नाही. आज तोही ब्रेक करून केला. मला वाटतं ह्या दोन्ही तर याच्यामुळे आपल्याला इथं आता पाणी साचण्याचा प्रकार जो आहे तो बंद होईल आणि टी जंक्शनलाही जिथे पाणी वरून येत होतं आपण तिथे ऑलरेडी पंप लावले, आणखीन जास्तीचे ड्रेन होल तयार झाले आणि तिथले आता पाणी निघून गेलेलं आहे. इतरत्र खूप मोठ्या प्रमाणात झाडं पडण्याच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्या सगळ्या 2 दिवसामध्ये पूर्ण 100% झाडांची कटाई करून ते आज जवळजवळ आजच्याच तारखेला वॉरफुटिंगवर पाऊस उघडल्यामुळे आज आपण ते करतो. एखादे 2 राहिले जे सुकलेले फक्त वाकलेली झाडं आहेत ती पण काढण्याचं आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त रस्त्यावर मातीचं प्रमाण खूप आलेलं आहे, कारण पावसाच्या वेळेमध्ये तर ही सर्व मातीसुद्धा काढून घ्यायचं सांगितलेलं आहे. कुठेही मॅनहोल ओपन राहणार नाहीत हेही आपल्याला सांगितलं आणि ज्या ज्या ठिकाणी लहान मोठे आता खड्डे पण तयार व्हायला लागलेले आहेत रस्त्यावर, हेही लगेच आपल्याला 2 दिवसामध्ये सगळे बंद करून सगळं त्याच्यावर पण आपण उपाययोजना सांगितलेलं आहे. की मला खात्री आहे की ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण जो काही 4 दिवसाचा 5 दिवसाच्या पावसाने जे काही रस्त्यावर आलेले अडचणी आहेत त्या दूर होतील. रस्त्याच्या बाजूची झाडांची जी वाकलेली आहेत किंवा काही पडलेली आहेत तीसुद्धा आपण क्लिअर करतो आणि हे जे 2 मुख्य वॉटर लॉगिंग पॉईंट होते ते सुद्धा आपण क्लिअर करतो. नागरिकांना आपण सगळ्या नागरिकांनी खूप सहकार्य केलं, मी त्यांचा खरोखर धन्यवाद मानतो. परंतु झाडं पडण्याचं प्रमाण किंवा पावसाबरोबरच हवाई 60 ते 70 ताशी वेगाने वारे पण वाहतात. त्यामुळे पावसामध्ये एकदा झाडाचं वजन वाढलेलं असतं, त्यावेळेस पाऊस येतो, त्यामुळे काही फांद्या पडण्याचे आहे. त्यामुळे मला मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे की कृपा करून झाडाच्या खाली ज्यावेळेस पाऊस असेल हे असेल तर उभं राहू नका. आपले वाहनं जी आहेत ती झाडांच्या खाली लावू नका, कारण जी महत्त्वाची आपलं त्याचंही नुकसान होतं. तर नागरिकांनी तिथे सहकार्य करावं एवढी एक अपेक्षा आम्ही या निमित्ताने आपल्याकडून व्यक्त करतो.